नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आपण बनवत आहोत. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवीन वर्षामध्ये मी एक तसा जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही कशा प्रकारे फक्त 100 रुपयांपासून इंडियातल्या हायवेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि महिन्याला फार चांगले रिटर्न्स मिळवू शकता. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. लक्षात घ्या मित्रांनो, आपण सर्व महाराष्ट्रामध्ये राहतो, सो आपल्याला ना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे माहिती असेल. किती लोकांना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे माहिती आहे? ह्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ना दिवसाला 60,000 वाहनं जातात. अप्रॉक्सिमेटली दिवसाला 60,000 वाहनं ये जा करत असतात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून. आणि आता हायवेवरून जातात याचा अर्थ काय? हे सर्व वाहनं टोल सुद्धा देतात. बरोबर, वाहनं काय आपण फ्रीमध्ये नाही चालू शकत, हायवेवरती टोल आपल्याला द्यावा लागतो गव्हर्नमेंटला. सो समजा आपण साधारणतः एक ॲव्हरेज 200 रुपये जरी टोल पकडला, टोल समजा जास्तच आहे, पण आपण ॲव्हरेज 200 रुपये जरी टोल पकडला की 60,000 वाहनं दिवसाचा 200 रुपये टोल देतात. सो हा टोलचा नंबर येतो दिवसाचा 1,20,00,000. म्हणजे याचा अर्थ 1,20,00,000 रुपयाचा टोल जो आहे तो डेली जनरेट होतो आहे, फक्त एका हायवे पासून, महाराष्ट्रातल्या एका हायवे पासून, इंडियातल्या एका हायवे पासून डेली. जर तुम्ही मंथली कॅल्क्युलेट केलात तर महिन्याला हा हायवेचा एक टोल तर गव्हर्नमेंटला 36 करोड रुपये देते, कमवून देतो. ठीक आहे, 36 करोड. आता हे मी तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन का सांगितलं? हे तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही सुद्धा या हायवेजमध्ये, ह्या टोल्समध्ये इन्व्हेस्ट करून महिन्याला पैसे मिळवू शकता. आतापर्यंत आपण गाडी घेऊन जायचो, आपण टोल भरायचो, कधी ना कधी प्रत्येकाने टोल भरलेला आहे. सो आतापर्यंत आपल्या खिशातले पैसे जात होते, पण आता आपण याच हायवेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करून हे जे टोलचे पैसे आहेत हे महिन्याला कमावू शकतो. कसं कमवायचं? हा एक लीगल मार्ग आहे, हा सेबी अप्रूव्ह मार्ग आहे, एक्सचेंज अप्रूव्ह मार्ग आहे, आणि तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमधनं ही गोष्ट करू शकता अगदी चांगल्या पद्धतीने, अगदी लिगली. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, सो त्यासाठी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे इन्व्हिट्स बद्दल. ओके, इन्व्हिट्स म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. इन्व्हिट्स म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. हे कशा प्रकारे काम करतात, काय असतात, कसे चालतात, कसे फायदा देतात, रिटर्न देतात, प्लस तुम्ही यामध्ये प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट कशी करायची हेही मी तुम्हाला शिकवणार आहे. सो त्यासाठी मी सगळ्यात पहिलं म्हणजे ना तुमच्यासाठी एक बनवलेली आहे पीपीटी, त्यावरती तुम्हाला घेऊन जातो आणि हे पीपीटीवरती तुम्हाला शिकवतो, कारण मी तुमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची खास पीपीटी बनवलेली आहे. सो ती मी पहिलं मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो की हे नक्की काय असतं. ठीक आहे, सो आता आपण माहिती घेऊया इन्व्हिट्स म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे काय. सो इन्व्हिस्टचा फुल फॉर्म असतो इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. ओके, हा एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर आहे, म्हणजे ह्या एका स्ट्रक्चरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. लाईक तुम्हाला ईटीएफ माहिती असतील, ईटीएफ मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंड माहिती असेल, म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच प्रकारे तुम्ही इन्व्हिट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता ह्याच्यामध्ये इन्कम कसं भेटतं की इंडियामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, जे पण गव्हर्नमेंटचे असतील, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत, रस्ते असतील, ब्रिज असतील, किंवा अजून कोणते नवीन नवीन प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यामधनं जे इन्कम असतं ते गुंतवणूकदारांना मिळतं, म्हणजे आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्सना भेटतं. इन्व्हेस्ट म्हणजे तुमच्यासाठी संधी असते की तुम्ही ह्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यातनं जे काही इन्कम येईल ते आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादा रोड बनतोय, एखादा हायवे बनतोय, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली की हायवे बनल्यानंतर त्याच्यामधनं जे तुम्हाला टोलच्या माध्यमातून जे रिटर्न सुरू होतील, त्याचे रिटर्न्स ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार, कारण की तुमच्याकडे त्या रोडची मालकी आहे. बरं, तर तुम्हाला असं वाटेल की बाबा ही रोडची मालकी घ्यायची, इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे फार मोठी इन्व्हेस्टमेंट असेल, लाखो रुपयांमध्ये. तसंही नाहीये. तुम्ही फक्त 100 रुपयांपासून यात इन्व्हेस्टमेंट करू शकता, फक्त 100 रुपयांपासून. ठीक आहे, प्रत्येक माणसाला अवेलेबल करून दिलेला पर्याय आहे हा गव्हर्नमेंटने. बट ह्याबद्दल कोणाला जास्त माहिती नाहीये. जेव्हा माहिती होईल तेव्हा कदाचित त्याचे रिटर्न्स आहेत ते कमी होणार आहेत, बट तोपर्यंत तुम्ही ते शिकून घ्या. आता याचं उदाहरण काय, इन्व्हेस्टमध्ये काय काय येतं? हायवेज येतात, किंवा टोल रोड येतात, वीज प्रकल्प येतात, किंवा पाईपलाईन्स, मोठमोठे जे पाईपलाईन्स असतात, मोठमोठे जे ब्रिजेस असतात, ठीक आहे, मेट्रोची कामं असतात, जे पण गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत ते सर्व ह्या इन्व्हिट्समध्ये येतात. ठीक आहे, आता इन्व्हिट्समध्ये आपण थोडंसं पुढे जाऊया. इन्व्हिट्स काम कसं करते? इन्व्हिट्स काम करते कम्प्लिटेड इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्समधनं. ओके, ज्या ॲसेटमधनं तुम्हाला नियमित उत्पन्न येत असं, जसं की मी तुम्हाला सांगितलं टोलच्या बाबतीत, हायवेच्या बाबतीत तिथून नियमित इन्कम येतं. आणि इन्व्हिट्सचा असा रूल आहे, इन्व्हिट्समध्ये असा नियम आहे सेबीने घालून दिलेला, की त्यांना जे इन्कम येतं त्यापैकी 90% जास्त उत्पन्न त्यांनी इन्व्हेस्टर्सना दिलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता समजा गव्हर्नमेंटने एखादा रोड बनवला आणि त्या रोडमध्ये, त्या रोडला सांभाळायचं काम, त्या रोडचं हँडल करण्याचं काम, त्या रोडची निगा राखण्याचं काम जे आहे त्यांनी एखाद्या प्रायव्हेट कंपनीला दिलं. ओके, एखाद्या
प्रायव्हेट कंपनीला दिलं. सो ती त्या कंपनी त्या रोडची निगा कशी राखणार, त्या रोडवरती टॉयलेट्स कसे अवेलेबल करून देणार, किंवा रोडचं कन्स्ट्रक्शन कसं करणार, काही खड्डे पडले असेल तर कसे बुजवणार, मेंटेनन्स कसा करणार, इन शॉर्ट मेडिकल वगैरे सर्व सुविधा कशा पुरवणार काही ऍक्सिडेंटच्या केसमध्ये. तर त्यासाठी ह्या कंपनी ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून टोल घेतात, आपल्यासारख्या लोकांकडून टोल वसूल करतात, कारण की आपण हा रस्ता वापरतो त्यामुळे. सो ह्या टोलचा जो पैसा असतो, हा टोलचा पैसा जर समजा 100 रुपये भेटत असतील, तर नियम असा आहे सेबीचा की तुम्हाला जर 100 रुपये भेटत असतील ना ह्या टोलच्या पैशांमधनं, तर त्यातले 90% पैसे तुम्ही इन्व्हेस्टर्सना वाटले पाहिजेत. का? कारण की त्यांनी तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. बाकी 10% तुम्ही तुमचा फायदा ठेवा, पण 90% पैसे तुम्ही इन्व्हेस्टर्सना वाटले पाहिजेत. तुम्हाला जो पण इन्कम येतो ह्याच्यामधनं तो. ठीक आहे. सो हे जे ह्या ज्या कंपनीज असतात, अशा टोटल 8 इन्व्हिट्स ज्या आहेत त्या इंडियन शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एखादा बघणार आहोत की जो की तुम्हाला एक चांगले रिझल्ट देतो गेल्या काही दिवसांपासून. मग सर्वच नाही बघून घेतो. ठीक आहे. सो आपण जाऊया पुढे. तुम्हाला एवढ्या इन्व्हिट्स बद्दल माहिती कळली. आता इन्व्हिट्स मध्ये गुंतवणूक का करावी, त्यामधनं तुम्हाला रेग्युलर इन्कम भेटतं, स्टेबल कॅश फ्लो भेटतो. म्हणजे काय रेग्युलर इन्कम म्हणजे काय, इन्व्हिट्स मधनं ना तुम्हाला प्रत्येक क्वार्टरला पैसे अकाउंटला येतात, म्हणजे दर 3 महिन्याने तुम्हाला पैसे अकाउंटला येतात. म्हणजे समजा तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले असतील एखाद्या महिन्यामध्ये, समजा एखाद्या क्वार्टरमध्ये ह्या इन्व्हिट्सने डिव्हिडंड दिला 2 रुपये किंवा 3 रुपये, म्हणजे 3%. त्यात 3% डिव्हिडंड तुमच्या अकाउंटला येणार. असं प्रत्येक वर्षाला तुम्हाला 4 वेळा भेटतं. पर क्वार्टर तुम्हाला डिव्हिडंड भेटत असतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये स्टेबल कॅश फ्लो आहे, इन्फ्लेशनचं प्रोटेक्शन आहे, आणि स्टॉक मार्केटमधनं इन्फ्रास्ट्रक्चर ओनरशिप भेटते. म्हणजे तुम्हाला एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्हाला एका ब्रिजची मालकी भेटते, तुम्हाला एका हायवेची मालकी भेटते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पद्धतीमधनं. ठीक आहे. आता आपण थोडंसं कंपॅरिझन करूया. इन्व्हिट्स म्हणजे काय, मीडियम रिस्क असते, कारण की हे थोडंसं गव्हर्नमेंट बॅक आहे, मीडियम रिस्क आहे. 8 ते 12% रिटर्न्स तुम्हाला भेटू शकतात. एफडी हे एकदम लो रिस्क आहे, त्याच्यामध्ये 5 to 7% रिटर्न्स भेटतात. म्युच्युअल फंड हे एकदम मार्केट बेस्ड इन्स्ट्रुमेंट आहे. आता इन्व्हिट्स हा जो प्रकार आहे ना, हा सेम लाईक म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही काय करता, पैसे एका म्युच्युअल फंड कंपनीला देता, ती कंपनी तुमच्या नावाने शेअर्स खरेदी करते, रिटर्न्स तुम्हाला पास ऑन करते. इन्व्हिट्स काय करतं, तुम्ही इन्व्हिट्स या कंपनीमध्ये पैसे देता, हे पैसे इन्व्हिट्स कंपनी प्रोजेक्ट्समध्ये लावते, आणि त्याच्यामधनं जे इन्कम सुरू होतं त्याचा डिव्हिडंड म्हणून तुम्हाला देते. ओके. सेम लाईक म्युच्युअल फंड तुम्हाला इन्व्हिट्स जे काम करताना दिसतात. भारतामधले काही प्रमुख इन्व्हिट्स कोणते, पहिला इन्व्हिट्स आहे पॉवर ग्रीड इन्व्हिट्स. हा तुम्हाला पॉवर कन्झम्पशन वगैरे यासारख्या प्रोजेक्टमध्ये पैसे देतात. त्यानंतर इंडिग्रिड, त्यानंतर IRB इन्व्हिट्स आणि नॅशनल हायवेज इन्व्हिट्स, हे 4 प्रमुख प्रकारचे इन्व्हिट्स जे आहेत ते भारतामध्ये आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं इन्व्हिट्समध्ये गुंतवणूक कशी करायची. ठीक आहे. ते इथे तर लिहिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट तुम्ही मिनिमम 10,000 पासून करू शकता, बट तुम्ही कमी पैशापासून पण यामध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकत आहात. त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमध्ये जी आहे ती इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ते नक्की करू शकते. रिटर्न्स कसे मिळतात, रिटर्न्स तुम्हाला ना डिव्हिडंडच्या माध्यमातून, इंटरेस्टच्या माध्यमातून सुद्धा रिटर्न्स भेटतात, डिव्हिडंडच्या माध्यमातून रिटर्न्स भेटतात, आणि कॅपिटल एप्रिशिएशन म्हणजे जसं तुम्ही शेअर्स खरेदी करता 100 रुपयाला, तो 110 रुपये होतो, म्हणजे काय कॅपिटल एप्रिशिएशन झालं. सो इन्व्हिट्समध्ये तुम्हाला कॅपिटल एप्रिसिएशन सुद्धा होतं, प्लस डिव्हिडंड सुद्धा भेटतो. ओके. डिव्हिडंड खूप चांगल्या पद्धतीने भेटतो. त्यानंतर इन्व्हिट्सवर टॅक्सेशन कसं ते तुमच्या स्लॅबनुसार आहे. समजा तुम्ही 12 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स लागत नाही. इंटरेस्ट जे आहे ते तुम्हाला स्लॅबनुसार आहे. डिव्हिडंड सुद्धा तुमचा जो पण स्लॅब असेल, टॅक्स स्लॅब असेल, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी इन्कम जे आहे ते टॅक्स जो आहे तो भरावा लागतो. त्यानंतर इन्व्हेस्टमधले रिस्क आहे. इन्व्हेस्टमध्ये रिस्क काय आहे, तर गव्हर्नमेंट पॉलिसी चेंजेस, गव्हर्नमेंटच्या समजा काही पॉलिसी चेंजेस झाल्या तर इन्व्हेस्टमध्ये तुमचे रिटर्न्स कमी होऊ शकतात. रेव्हेन्यू फ्लक्च्युएशन झालं, रेव्हेन्यू समजा कमी झाला, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला टोल नाक्याचं एक्झाम्पल घेतलं. असं समजा की कोविड सारखी सिच्युएशन आली आणि सगळं बंद झालं. आपण आज कॅल्क्युलेशन करतोय की बाबा 60,000 गाड्या दिवसाला येतात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने. हा मी फक्त एक हायवे बोललो तुम्हाला. उद्या कोविड आला तर 60,000 मधल्या 60,000च्या 6 नाही होणार, ओके, 60,000च्या 600 नाही होणार, कोविड सारखी एखादी सिच्युएशन आली तर. सो ड्रॅस्टिकली रेव्हेन्यू ड्रॉप होऊ शकतो. सो ती एक रेव्हेन्यू फ्लक्च्युएशनची रिस्क आहे, जी की तुम्ही कशातही जावा, शेअर मार्केटमध्ये पण ते रिस्क आहे, क्रिप्टोमध्ये पण रिस्क आहे, ती रिस्क इथे सुद्धा आहे. आणि मार्केट व्हॉलॅटिलिटीमध्ये थोडाफार तुम्हाला रिटर्न्समध्ये फरक त्या ठिकाणी नक्कीच पडू शकतो. इन्व्हिट्स कोणासाठी योग्य आहे, जर तुम्हाला रेग्युलर इन्कम हवा असेल, तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, आणि तुम्ही रिटायर इन्व्हेस्टर म्हणजे काय की तुमच्याकडे असे पैसे आहेत जे तुम्हाला एखाद्या ॲसेटमध्ये ठेवायचे तरी तुम्हाला डिव्हिडंड हवाय, तशासाठी तुमच्यासाठी इन्व्हिट्स जे आहेत ते बेटर आहे. तुमचा इव्हन पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही इन्व्हिट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन्व्हिट्स म्हणजे काय आहे, तुम्हाला स्टेबल आणि रेग्युलर इन्कम देतं, एफडी पेक्षा खूप चांगला रिटर्न्स देतं, आणि लॉंग टर्म जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत इन्व्हिट्स बद्दल जर माहिती भेटलेली असेल तर ह्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करा. मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे कसं इन्व्हेस्टमेंट करायचं.
तोपर्यंत तुम्हाला इन्व्हेस्ट बद्दल प्रॅक्टिकली माहिती भेटली. या व्हिडिओला एक लाईक आत्ताच करा. ठीक आहे, मी तुम्हाला ही जी माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना पाठवणार सुद्धा आहे. ठीक आहे, आता मी इथे सर्च केलं आहे IRB इन्व्हेट्स. IRB इन्व्हेट्स बद्दल आपण माहिती घेऊया. IRB इन्व्हेट्स मध्ये तुम्ही 62 रुपीज पासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमच्याकडे 62 रुपीज असतील, तुम्ही जी आहे ती इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, ह्या IRB इन्व्हेट्सचा ना तुम्ही डिव्हिडंड येईल बघा किती, 12% डिव्हिडंड दिलेला आहे. आणि एका वर्षात 12% रिटर्न्स विचार करा. आपण म्युच्युअल फंडचं जे कॅल्क्युलेशन करतो ना, त्यात आपण 12% रिटर्न्स पकडतो. सो इथे त्यांनी 12%चा फक्त डिव्हिडंडच दिलाय तुम्हाला. क्लिअर. आता हे IRB इन्व्हेस्ट नक्की काय करतं एकदा बघून घेऊया. हा जो फंड आहे ना IRB इन्व्हेस्ट, हा सर्वात पहिला इन्व्हेस्ट आहे इंडियामधला. ओके, इंडियामधला सगळ्यात पहिला इन्व्हेस्ट आहे. ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय असतं बघा, प्रायव्हेट हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर इन इंडिया. म्हणजे हा प्रायव्हेट हायवे डेव्हलपर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे हायवे डेव्हलप करणारा प्रायव्हेट डेव्हलपर आहे. आता ह्याच्यामध्ये इन्कम कसं होतं तुम्हाला माहिती आहे. इन्कम जे आहे ते टोल रोडच्या माध्यमातून होतं. सध्या IRB इन्व्हेट्स या ट्रस्टकडे 7 ऑपरेटिंग रोड ॲसेट आहेत. इंडियामधले 7 मोठे ऑपरेटिंग रोड ॲसेट आहेत, ज्याच्यामधले जवळपास 7,250 करोडचं त्याचं व्हॅल्युएशन आहे. क्लिअर. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेट्स आहेत, ह्यांच्याकडे महाराष्ट्रामधले काही हायवेज आहेत, गुजरातमधले हायवेज आहेत, राजस्थानमधले आहेत, कर्नाटका, तामिळनाडू आणि पंजाब. ठीक आहे. आणि ह्याची लाईफ जी आहे, म्हणजे ह्यांच्याकडे असलेल्या प्रोजेक्टची लाईफ जी आहे ती 16 वर्षाची आहे. म्हणजे 16 वर्ष ह्यांना काही टेन्शन नाही अजून. म्हणजे एवढे प्रोजेक्ट ह्यांच्याकडे जे 7 प्रोजेक्ट आहेत ना, ते अजून 16 वर्ष तरी यांच्याकडे आहेत. त्यांना काही याच्यामध्ये टेन्शन नाही. म्हणजे हे जे सगळे मोठे मोठे स्टेट आहेत इंडियामधले, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान, कर्नाटका, तामिळनाडू, पंजाब, ह्यांच्यामधले हायवे ही लोक मॅनेज करत आहेत सध्या. ओके. इथे तुम्ही बघू शकता 18 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, ते सर्व इथे आहे. त्यानंतर तुम्हाला मी आता दाखवतो की डिव्हिडंड कशा प्रकारे त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. सो इथे मी थोडासा डेटा काढलेला आहे. 12%चा डिव्हिडंड यील्ड आहे एका वर्षामध्ये. आता ह्याने डिव्हिडंड कसा दिला बघा, 18 नोव्हेंबरला डिव्हिडंड दिला जवळपास ₹1.5. ठीक आहे. 24 जुलैला डिव्हिडंड दिला ₹2. मे मध्ये डिव्हिडंड दिला ₹2. जानेवारीमध्ये दिला ₹2. म्हणजे प्रत्येक क्वार्टर वाईज तुम्हाला डिव्हिडंड भेटतं. आता तुम्ही म्हणाल, हा ₹1-2 डिव्हिडंड मध्ये काय होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल ₹1-2 डिव्हिडंड मध्ये काय होणार. लक्षात घ्या, ह्याची किंमत आहे ₹60. तुम्हाला टोटल डिव्हिडंड भेटलं ह्या ठिकाणी ₹7.5. ठीक आहे. 2 आणि 7.5. ₹7.5, ₹60 तुम्हाला ₹7.5 डिव्हिडंड भेटतोय. म्हणजे हा 12%चा डिव्हिडंड आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की ₹60 इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे काय तुम्ही फक्त ₹60 नाही इन्व्हेस्ट करणार, तुम्ही 6,000 कराल, 60,000 कराल, 10,000 कराल, त्याप्रमाणे तुम्हाला 12%चा रिटर्न भेटतो फक्त डिव्हिडंडच्या माध्यमातून. बरं, एक वर्ष नाही, तुम्ही कंटिन्यू फॉलो करा. 24 मध्ये बघा 4 डिव्हिडंड आहेत ₹8. 23 मध्ये पण 4 डिव्हिडंड. साधारणतः तुम्हाला दर प्रत्येक क्वार्टरला जो आहे तो इथे डिव्हिडंड पे आउट ही लोक नक्कीच देत असतात. आता ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, तर लक्षात घ्या, मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला धन या ब्रोकरच्या डीमॅट अकाउंटची लिंक आहे. फ्री अकाउंट तुम्ही इथे ओपन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, फ्री अकाउंट ओपन करा धनमध्ये. ते एकदा तुम्ही केलात की ते तुम्हाला टाईप करायचं आहे इन्व्हेट्स. इन्व्हेट्स टाईप केला, तुमच्याकडे इन्व्हेट्स आले, इंडिग्रिड आले, त्यानंतर एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आलं. पहिलाच निवडायचा IRB इन्व्हेट्स. ओके. IRB इन्व्हेट्सची किंमत आहे सध्या ₹62. ठीक आहे. IRB इन्व्हेट्सची किंमत आहे ₹62. तुमच्याकडे धनचा अकाउंट असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, बाय वरती क्लिक करा. इथे बघा ₹62 मध्ये तुम्ही एक क्वांटिटी बाय करू शकता. मी तुम्हाला ते ₹100 म्हटलेलं, तुम्ही फक्त ₹62 मध्ये यामध्ये बाईंग करू शकता. तुम्ही अशा प्रकारे हे इन्व्हेस्ट शोधा. तुमच्या जसा शेअर बाय करता तुम्ही, तुमच्या अकाउंट जसा शेअर बाय करता, ETF बाय करता, हा समजा एक ETFच आहे, हा एक म्युच्युअल फंडच आहे असं समजा. ह्याला तुम्ही बाय करू शकता, तुमच्या अकाउंटमध्ये ठेवू शकता. आणि तुमच्या बँकेमध्ये दर 3 महिन्याने जसा डिव्हिडंड डिक्लेअर करणार, तुमच्या बँकेमध्ये तो डायरेक्टली येऊन जाणार. जसा शेअर्सचा डिव्हिडंड येतो त्याप्रमाणे. तर तुम्हाला समजा तुमचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेट्सचा तुम्ही वापर करू शकता. IRB इन्व्हेट्स हा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्या सल्लागाराला विचारल्यानंतर ऍड करू शकता. लक्षात घ्या, हे कोणते रिकमेंडेशन नाही आहे. मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही हायवेजमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करू शकता, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि हा एक तुम्हाला एक्झाम्पल इथे दाखवलेला आहे. कोणत्या याला रिकमेंडेशन समजू नका. ठीक आहे. तुम्हाला ह्या इन्व्हेट्स बद्दल कंप्लीट माहिती जर मिळालेली असेल तर मला नक्की सांगा. सोबतच मी जे मगाशी तुम्हाला PPT दाखवली, मी जी मगाशी तुम्हाला PDF दाखवली, ती किती लोकांना हवी आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं, किती लोकांना ते हवं आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. ठीक आहे. फटाफट सांगा. त्यानंतर ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे मी बघतो. ओके. सो नक्की मला कमेंट करा जर तुम्हाला ही PPT, ही PDF जर हवी असेल, तुम्हाला जर स्वतःला ही PDF हवी असेल, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या PDF ची लिंक टाकली.
इन्व्हिट्स बद्दल मी संपूर्ण माहिती देणारी PDF बनवलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला जे इथे सांगितलेलं बघा कोणकोणत्या प्रकारचे इन्व्हिट्स असतात त्याची पण माहिती आहे. म्हणजे आत्ता जो मी तुम्हाला PPT दाखवला ना, तो थोडासा मी एकदम असा श्रिंक केलेला म्हणजे कमी केलेला. बट इन्व्हिट्स बद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल, पूर्णपणे शिकायला हवं असेल, तर मी एक डिटेल PDF बनवली आहे इन्व्हिट्स बद्दल, ज्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला गेलात, पहिलीच लिंक तुम्हाला भेटेल इन्व्हिट्सच्या PDFची, त्याच्यावरती जावा. तिथे तुम्ही तुमचा ईमेल नंबर वगैरे टाकून तो PDF डाउनलोड करून घेऊ शकता फ्रीमध्ये. आणि ते तुम्ही वाचू शकता, तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची याची सुद्धा माहिती घेऊ शकता. ओके, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन एकदा नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, फक्त तुमच्यापुरता ठेवू नका, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला आपल्या नवीन आलेले असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.